मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं समाजशास्त्र आणि सामाजिक धोरण. आता पाहणार आहोत समाजशास्त्र आणि विकास. ऑगस्ट कॉम, कार्ल मार्क्स आदी समाजशास्त्रज्ञांनी समाजाच्या विकास प्रक्रियेचे अध्ययन आणि विश्लेषण केले आणि म्हणून विकास प्रक्रियेचे अध्ययन हे समाजशास्त्राचा अभ्यास विषय या दृष्टीने नवे नाही असे म्हणता येईल. आता भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात अन्नधान्याचे उत्पादन, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य यासारख्या कोणत्याही क्षेत्रातील स्थिती फारशी समाधानकारक नव्हती, पण सर्वच क्षेत्रामध्ये मागासलेपणा स्पष्ट स्वरूपात दिसून येत होता. स्वातंत्र्यप्राप्तीमुळे मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात जलद गतीने विकास घडवून यावा अशा प्रकारच्या आशा आकांक्षा भारतीय जनतेच्या मनात निर्माण झाल्या. थोडक्यात म्हणता येईल की भारतीय जनतेने आर्थिक विकासाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळात अनुभवली. आर्थिक विकासाची प्रक्रिया प्रारंभ झाल्यामुळे भारतीय समाज जीवनात अनेकविध बदल घडून आले, जे की गेल्या 60 वर्षात व्यक्तीचे सरासरी आयुर्मान दुपटीपेक्षाही अधिक वाढले. उद्योगधंदे व व्यापाराच्या क्षेत्रात बरीच वाढ झाली. हरित क्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली आणि 4 वर्षाखालील 53% बालकांना सकस आहार मिळत नसल्याचे एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले. कारण देशाच्या विक्रमी जरी वाढ झाली असली तरीही देशाच्या विभिन्न भागात आज देखील अनेक लोक कुपोषणाचे बळी ठरवत आहे. म्हणून आर्थिक विकासाचा हेतू सर्वसामान्य व्यक्तीच्या दारिद्र्याचे निराकरण करून त्यांच्या संपन्नतेत वाढ करणे हा असतो. विकासाच्या प्रक्रियेत प्रादेशिक समतोल निर्माण झालेला नाही. त्यामुळे रेल्वे मार्ग, रस्ते, दवाखाने, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रात मागासलेपण असणाऱ्या प्रदेशातील जनतेच्या राजकीय असंतोषामध्ये वाढ झाली आणि 60 वर्षामधील आर्थिक विकासाचे लाभ काही मुठभर लोकांना प्राप्त झाले. समाज जीवनामधील आर्थिक व सामाजिक विषमता फारसी कमी झालेली नाही. म्हणून आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे असे मात्र दिसून येते. नंतर त्यामध्ये सांगता येईल त्याचे जेव्हा विकासाचं अध्ययन केलं तर त्याची उपयुक्तता अशी लक्षात आली की आर्थिक विकासाची सामाजिक बाजू आहे. विकासाचे कार्यक्रम राबवले गेले. नंतर विकासाच्या कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं गेलं. जसं की आर्थिक विकासाची सामाजिक बाजू कोणती, तर उद्योगधंदे, रेल्वे मार्ग, विमानतळ या सर्वांची संख्यात्मक वाढ आणि आर्थिक विकास असे आपल्याला म्हणता येत नाही. कारण भौतिक सुखसोयी सर्वसामान्य व्यक्तींसाठी निर्माण केल्या जातात. रेल्वे मार्ग, उड्डाणपूल, विमानतळ यासारख्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य व्यक्तीला पिण्यासाठी स्वच्छ शुद्ध पाणी, किमान प्राथमिक शिक्षण घेण्याची सोय, सकस आहार यासारख्या मूलभूत सुविधा मिळणे देखील आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, भांडवल, कुशल मनुष्यबळ हे सर्व घटक एकत्र आले म्हणजे आर्थिक विकास होतोच असे मात्र म्हणता येत नाही. म्हणजेच आर्थिक विकासाची सामाजिक बाजू महत्त्वपूर्ण असल्याचे समाजशास्त्रीय अध्ययनातून स्पष्ट झाले. नंतर आहे विकासाचे कार्यक्रम. तर आर्थिक विकासाचे कार्यक्रम तयार करणे हे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे कार्य आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचा कोणताही कार्यक्रम तयार करताना समाजातील विविध घटकासंबंधीच्या वस्तुनिष्ठ समाजशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग होतो. ग्रामीण विकास, नागरी विकास किंवा नगरांचा विकास, आदिवासी विकास यासारखे विशिष्ट घटकांसाठीचे विकास कार्यक्रम तयार करताना समाजशास्त्राचा संबंधित तज्ज्ञ अभ्यासक त्यात सक्रियरित्या सहभागी होऊ शकतो. आणि शेवट आहे की विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन. रोजगार हमी योजना, पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, इंदिरा निवास योजना, अंत्योदय योजना हे सर्व आर्थिक विकासाचे कार्यक्रम आहेत. आजपर्यंत 11 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या असून 12वी पंचवार्षिक योजना सुरू असूनही दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची फारशी संख्या कमी झालेली नाही. आता पंचवार्षिक योजना ह्या बदलतच चालल्या, पण त्या ठिकाणी म्हणजे विकास कार्यक्रमाच्या समाजशास्त्रीय मूल्यांकन अभ्यासाला मात्र महत्त्व प्राप्त झाले आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांसाठी विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन हे नवीन क्षेत्र उपलब्ध झाले असे मात्र म्हणता येईल. आर्थिक विकासाशी संबंधित नवीन संकल्पनाची निर्मिती काय असते, तर आर्थिक विकास हा कार्यक्रमाच्या समाजशास्त्रीय मूल्यांकन अध्ययनातून आर्थिक विकासाचे लाभ काही मुठभर लोकांनाच प्राप्त होतात. जसे की धरणाचं पाणी उपलब्ध करणे, कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनस्थितीत फारसा बदल होत नसल्यामुळे धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसनही होत नाही. धरणे, मोठे कारखाने यांच्या निर्मितीमुळे पर्यावरणातील जैविक समतोल देखील नष्ट होतो आणि म्हणून समाजशास्त्राचे अभ्यासक पर्यायी विकास
यासारख्या संकल्पना मांडत आहे व त्यांना समाजाची मान्यता मिळू लागली आहे.